नमस्कार. चला मी आज तुम्हाला घेऊन आली आहे अमेरिकेतील माझ्या फेवरेट इटालियन रेस्टॉरंटमध्ये अँड दॅट इज ऑलिव्ह गार्डन. मी अमेरिकेमध्ये 2008 साली आले आणि त्यावेळेस पहिल्यांदा मी या रेस्टॉरंटमध्ये जेवले. तर 2008 साली ना भारतामध्ये पिझ्झा किंवा पास्ता तेवढा फेमस नव्हता किंवा तेवढे ऑप्शन्स अवेलेबल नव्हते. त्यामुळे मी अमेरिकेत आली त्यावेळेस मला हे जास्त ऑप्शन्स बघायला मिळाले. मी ज्यावेळेस ऑलिव्ह गार्डनमध्ये पहिल्यांदा खाल्लं ना त्यावेळेस मला ते फार काही आवडलं नव्हतं. पण एक दोन वेळेस तिथलं फूड ट्राय केल्यानंतर मला एक थोडीशी टेस्ट डेव्हलप झाली आणि आता ते माझं अमेरिकेतलं इटालियन फूड मिळणारं सगळ्यात आवडतं असं रेस्टॉरंट आहे. तुम्हाला माहिती आहे इथे मिळणारा पिझ्झा आणि पास्ता हा इटलीमध्ये मिळणाऱ्या पिझ्झा आणि पास्तापेक्षा बऱ्यापैकी वेगळा आहे. आम्ही इटलीला गेलो होतो आणि तिथे ज्यावेळेस आम्ही ऑथेंटिक इटालियन फूड खाल्लं ते मला बिलकुल आवडलं नाही. कारण की अमेरिकेमध्ये जे इटालियन फूड मिळतं ते थोडं अमेरिकनाइज्ड केलेलं आहे. तुम्ही बघा आपल्याकडे मॅकडॉनल्ड आहे भारतामध्ये. त्या मॅकडॉनल्डमध्ये पनीर बर्गर मिळतं किंवा व्हेज टिक्की बर्गर मिळतो. तर हा जो मेन्यू आहे ना हा तुम्ही इतर कुठल्या देशात जाल ना तर मॅकडॉनल्डमध्ये कधीच बघायला मिळणार नाही. अमेरिकेमध्ये मॅकडॉनल्डमध्ये पनीर बर्गर वगैरे काही मिळत नाही. सो कसं आहे ना कुठलंही कॉन्टिनेंटल फूड ज्यावेळेस दुसऱ्या देशांमध्ये जातात आणि स्वतःचं ॲज अ ऑथेंटिक म्हणून ते त्यांचं फूड बनवतात ना तर ते ॲक्च्युली तिथल्या लोकल लोकांच्या टेस्टप्रमाणे ते इम्प्रोवाईज करतात. जसं भारतामध्ये मॅकडॉनल्ड पनीर बर्गर विकतो ना तसंच अमेरिकेमध्ये मिळणारा जो पिझ्झा किंवा पास्ता आहे ना तो अमेरिकन लोकांच्या टेस्टप्रमाणे बनवलेला आहे. बाय द वे भारतामध्ये जो पिझ्झा आणि पास्ता मिळतो ना तो सुद्धा पूर्णपणे इंडियनाइज्ड केला आहे. तो बिलकुल ऑथेंटिक इटालियन फूडसारखा नाही आहे.